नमोबुद्धाय मित्रांनो, मनाच्या धम्मशाळेमध्ये मी डॉक्टर सुजित बोधी आपलं स्वागत करतो. असं होतं कधी कधी एकच गोष्ट माणसाला वारंवार करावी लागतं, परत परत करावी लागतं. आणि जेव्हा ती गोष्ट वारंवार परत परत एकच गोष्ट त्याला वारंवार करावी लागतं, परत परत करावी लागतं, तेव्हा मन जे आहे ते एक त्या कर्माप्रती, त्या गोष्टीप्रती जे आहे ते नीरस होऊन जातं, किंवा त्याच्याप्रती जे आहे ते तिटकारा मनामध्ये उत्पन्न होऊन जातं, की काय राग पण येऊन जातं मनामध्ये मनुष्याला, की काय वारंवार एकच गोष्ट वारंवार करावी लागतं, वारंवार करावी लागतं, वारंवार करावी लागतं. एकदा केली ना, झालं ना पूर्ण, मग ती परत परत करण्याची काही गरज नाही आहे असं मनुष्याला वाटतं. आणि अशा वेळेस जे आहे ते मन त्याच्याप्रती जे आहे ते निरुत्साही होतं, असं घडतं. अशा वेळी जे आहे ते काय केलं पाहिजे, कोणती गोष्ट जी आहे ते आपण केली पाहिजे, कशा पद्धतीनं आपल्या मनाचा व्यवहार जो आहे अशा वेळेस केला पाहिजे, या संबंधी मला एक झेन कथा आठवतं. एक शिष्य जे आहे ते झेन आचार्यांकडे शिकायला जात असतो, आणि झेन आचार्य म्हणतात की तुला जर माझ्याकडे शिकायचं आहे तर ठीक आहे, काही हरकत नाही, तू एक काम कर, आधी मी तुला सर्व काही शिकवणार, परंतु तुला आधी जे आहे ते या पहाडीवरती कुटी बांधायची आहे, खाली जायचं आहे, कुटीला लागणारे जेवढे काही साहित्य आहेत, वेळफाटा वगैरे जे आहे ते सगळं आणायचं आहे वरती आणि बांधायचं आहे. त्याला असं वाटतं की हे काही कठीण काम नाही आहे, सोपं काम आहे माझ्यासाठी, कारण की त्याला तो अनुभव असतो, घर बांधायचा वगैरे, कुटी बांधायचा वगैरे अनुभव असतो. अशा वेळी जे आहे ते तो म्हणतो की हे मी काम पटकन करून घेईल. तो कुटी बांधायला लागतो. लवकरच तो कुटी जे आहे ते तयार करतो आणि आपल्या झेन आचार्यांकडे जातो, मास्टरकडे जातो आणि म्हणतो की मास्टर, मी कुटी बनवलेली आहे, चला तुम्ही पाहून घ्या आणि मला तुमच्याकडला धम्म शिकवा. तर आचार्य गेलेत पाहण्यासाठी त्याच्यासोबत, म्हणाले की अरे हे बरोबर झालेली नाही आहे कुटी, याला तू परत मोडून घे आणि परत कर. तर असं म्हटल्यावरती जे आहे ते त्याला असं वाटलं की ठीक आहे, काय हरकत नाही. म्हणजे तो उत्साह तर असतोच, परंतु परत उत्साहानं जे आहे ते तो दुसऱ्यांदा पण करत असतो. ठीक आहे, काय हरकत नाही, आचार्याने सांगितलेलं आहे की हे बरोबर झालेलं नाही आहे, तर पुन्हा करूया, काय हरकत आहे. आणि असं म्हणून जे आहे ते पुन्हा तो कुटी तयार करतो, पुन्हा मेहनत घेतो, परिश्रम घेतो आणि लवकरच कुटी तयार करतो. कुटी झाली बांधून, तो व्यक्ती पुन्हा आचार्यांकडे जातो, म्हणतो की आचार्य, मी कुटी तयार केलेली आहे, तुम्ही पाहून घ्या. पुन्हा आचार्य येतो त्याच्यासोबत, पाहतो कुटी, म्हणतो अरे हे बरोबर झालेलं नाही, इथे हे प्रॉब्लेम झालेला आहे, तो प्रॉब्लेम झालेला आहे, अशा पद्धतीचं जे आहे ते याच्यामध्ये हा पद्धतीचा फेरबदल करायचा आहे, त्या पद्धतीचा फेरबदल करायचा आहे, असं म्हणून जे आहे ते म्हणतो की हे पुन्हा मोड, पुन्हा जे आहे ते तयार कर. मग जे आहे ते त्यांना थोडंसं शिष्याला असं वाटतं की काय एवढं चांगलं बनवलं मी, एवढं सगळं व्यवस्थित केलं, आणि पुन्हा आचार्य मला सांगून राहिलेलं आहे की पुन्हा तयार कर. तर त्या तिसऱ्या वेळेस जे आहे त्याला थोडंसं जे आहे ते लागतं ती गोष्ट मनाला, पण त्याला धम्म शिकायचं आहे आणि आचार्यांचा सन्मान आहे त्याच्या मनामध्ये, आचार्यांच्या प्रति त्याच्या मनामध्ये जे आहे ते सद्भाव आहे, चांगले भाव आहेत. तर मग ठीक आहे, काय हरकत नाही, पण त्यावेळेस त्याला लागतं ती गोष्ट. पुन्हा बनवतो मन लावून, आणि पुन्हा जे आहे ते कुटी तयार झाली. आता आचार्यांकडे जातो, त्याला असं वाटते की आचार्य आता जे आहे ते समाधानी झाले असते, संतुष्ट होतील आणि मी मोकळं होऊन जाईल, आता मी धम्म शिकण्यासाठी तयार. तिसऱ्यांदा ते जातात आचार्यांकडे, आचार्याला म्हणतात की आचार्य, मी आता बांधलेली आहे, आता पुरेपूर तुम्ही जेवढं काही सांगितलं आहे त्यानुसार मी बनवलेलं आहे,
आता जे आहे ते काही प्रॉब्लेम नाहीत. आता पाहून घ्या आचार्य तुम्ही. मोठ्या उत्साहाने जे आहे ते आचार्याला घेऊन जातो. आचार्य पुन्हा जे आहे ते म्हणतो की बाबा हे असं नव्हतं करायला पाहिजे, ते या पद्धतीने नव्हतं करायला, त्या पद्धतीने नव्हतं करायला पाहिजे, तू पुन्हा मोड आणि पुन्हा कर. आता यावेळेस याला जे आहे ते राग येतो, प्रचंड क्रोध येतो. त्याला असं वाटतं की काय हे आचार्यांनी लावलेलं आहे, वारंवार 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 मला करायला लावतायत. पुन्हा मोड, पुन्हा कर, पुन्हा मोड, पुन्हा कर, पुन्हा मोड, पुन्हा कर. त्रासून गेलेलो आहे म्हणते मी. मला जे आहे ते अक्षरशः जे आहे ते मला माझं जे आहे ते रोम रोम अंतरंग जे आहे ते आता या बाबीचा विरोध करून राहिलेला आहे, द्रोह करून राहिलेला आहे, विद्रोह करून राहिलेला आहे, विद्वेष करून राहिलेला आहे मनामध्ये. आणि तो धर्म जो आहे तो उत्पन्न होतो. हा कुशल धर्म असतो मनामध्ये बेसिकली. परंतु त्याला एकच गोष्ट वारंवार 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 करायला लावून राहिलेलं आहे. त्याच्यामुळे त्याचं जे काही अंतर्मन आहे, त्याचा जो मान आहे, अहंग आहे, आणि त्याचं जे आत्मतत्व आहे, मी तत्व आहे, हे विद्रोह करायला लागतो. अशा वेळेस त्याच्या मनातला हा जो अत्यंत घातक विघातक धर्म जो आहे तो उत्पन्न झालेला असतो. आणि आचार्यांना तो धर्मच मुळात जो आहे तो काटायचा आहे प्रज्ञेनं. कारण प्रज्ञेमध्ये प्रतिष्ठित आचार्य आहेत आणि आचार्यांना जे आहे ते आपल्या शिष्याला प्रज्ञेमध्ये प्रतिष्ठित करायचा आहे. परंतु हा धर्म तोडल्याशिवाय तर तो प्रतिष्ठित होणार नाही. हा द्रोह करणारा धर्म, द्वेष करणारा धर्म, त्रासून टाकणारा जो धर्म आहे तो तर जे आहे ते सोडावा लागेल ना. अशा वेळी जे आहे ते आचार्य त्याला त्या अग्नीमध्ये तापून राहिलेले आहेत. परंतु शिष्याला समजून नाही राहिलेलं आहे. शिष्य म्हणतो पुन्हा नाही तुला करावंच लागेल. आचार्य म्हणते शिष्याला तुला करावंच लागेल. अशा वेळेस पुन्हा मन मारून जो आहे तो तुम्हाला चौथी तो कुटी तयार करतो. आणि जे आहे ते पुन्हा चौथ्या वेळा कुटी तयार केल्यानंतर ते म्हणते आचार्याला जे आहे ते जातात, म्हणतात आचार्य आता फायनल आहे, आता पुन्हा जे आहे ते मला करायला लावू नका. आता मी पूर्ण केलेली आहे. तुम्ही जेवढं जेवढं म्हणलेलं होतं तेवढं सगळं व्यवस्थित केलेलं आहे. आता कुठलीही मी जे आहे ते कमी सोडलेली नाही. कुठल्याही पद्धतीचं जे आहे ते याच्यामध्ये व्यंग्य नाही. तुम्ही पाहून घ्या. आचार्य त्याच्यासोबत येतात आणि पाहायला लागतात. पुन्हा आचार्य म्हणतात जे आहे ते की तू पुन्हा प्रॉब्लेम केलेली आहे, गडबड केलेली आहे, पुन्हा चुकलेला आहे. ह्यावेळी जे आहे ते आचार्य भडकून जातो त्यांच्यावरती. आपले शिष्य जे आहे ते भडकून जाते त्याच्यावरती आणि म्हणतात की काय लावलेलं आहे तुम्ही. मी जे आहे ते तुमच्याकडे धम्म शिकण्यासाठी आलेलो आहो आणि जे आहे ते तुम्ही मला जे आहे ते वारंवार कुटी बनवायला लावतात, कुटी मोडायला लावतात, वारंवार कुटी बनवायला लावतात, वारंवार कुटी मोडायला लावतात. हे घर बनवतो आहे, घर तोडतो आहे, घर बनवतो आहे, घर तोडतो आहे आणि तुम्ही माझी मजा पाहून राहिलेली आहेत. मला त्रासून सोडलेलं आहे तुम्ही. अशा वेळी जे आहे ते आचार्य म्हणतात की एवढे जन्म तू घेतलेले आहेस, एवढे जे आहे ते जन्मजन्मांतर लोटून गेलेले आहेत. प्रत्येक जन्मामध्ये घर बांधलेलं आहेस, मोडलं आहे, पुन्हा बांधलेलं आहे, पुन्हा मोडलेलं आहे, पुन्हा बांधलेलं आहे, पुन्हा मोडलेलं आहे. त्यावेळी तुला त्रास नाही आला. आणि आता जे आहे हे जे आहे या जन्मामध्ये मी तुला घर बांधायला लावतो आहे, कुटी बांधायला लावतो आहे, मोडायला लावतो आहे. 4 वेळा फक्त जे आहे ते तू कुटी बांधलीस आणि मोडलीस, तुला त्रास आला. एवढे जन्म घेतलेले आहेस, एवढं देहाचं घर तयार केलं, पुन्हा मोडलं, पुन्हा तयार केलं, पुन्हा मोडलं, तरी जन्म घेण्याची तृष्णा खतम झालेली नाही आहे. तरी जे आहे ते मरण्याची तृष्णा खतम झालेली नाही आहे. जन्म मरण्याची चक्र जे आहे ते असंच निरंतर चालू आहे. एवढूशा यानं जे आहे ते तजून गेलेलं आहे, त्रासून गेलेलं आहेस. ओळख तू स्वतःला. तुझ्या लोभाला, तुझ्या द्वेषाला, तुझ्या मोहाला तू जाण, पारख कर, परीक्षण कर, निरीक्षण कर. जाणून घे तुझं जे आहे मन कुठे अडकलेलं आहे. आणि जसा जे आहे ते तू आता तडफडून राहिलेला आहे बाहेर निघण्यासाठी, तसा तू जे आहे या लोभातून, द्वेषातून, मोहातून तुझं चित्त, तुझं मन तडफत आहे निघण्यासाठी. आता
तुझा जो वेळ आहे याच्यातून तुला स्वतःला बाहेर काढण्याची. आचार्यांचा उपदेश ऐकून शिष्य पूर्णतः शांत होऊन जातो, प्रशांत होऊन जातो. त्याची बुद्धी जी आहे ते प्रकाशमय होऊन जातं. बुद्धीमध्ये प्रकाश पडतो. त्याला कळतं की हो, खरंच जे आहे ते मी या माझ्या वृत्तीला का सोडलेलं नाही, आजपर्यंत का धरून ठेवलेलं आहे. 4 वेळा जे आहे ते मी कुटी बनवली आणि मोडली तर मला एवढा त्रास आला. आणि माझं मन भवतृष्णेमध्ये, कामतृष्णेमध्ये, भवतृष्णेमध्ये, विभवतृष्णेमध्ये इतकं फसलेलं असूनसुद्धा मी माझ्या मनाला अजूनपर्यंत काढलं नाही. तेच काम मी पुन्हा करतो आहे, परंतु थकून नाही राहिलेलो, तजून जात नाही आहे, त्रासून जात नाही आहे, पुन्हा त्याच चक्रामध्ये फिरतो आहे. चक्र भेदलं पाहिजे. जन्ममरणाचं चक्र तोडून शिष्य धम्मचक्रामध्ये प्रतिष्ठित होऊन जातो आणि निद्वान प्राप्त होऊन जातो. तर ही गोष्ट जी आहे ते आपण जाता जाता समजून घेतली पाहिजे. मनाची धम्मशाळा अशाच पद्धतीचं बोधाचं, प्रज्ञेचं प्रशिक्षण देणारी शाळा आहे. या शाळेमध्ये आपण निरंतर जोडून राहावं, आपल्या मनाचा विकास करावा, आपल्या मनाला बोधाकडे, प्रज्ञेकडे, अभिज्ञेकडे, निर्वाणाकडे घेऊन जावं, एवढीच अपेक्षा. धन्यवाद मित्रांनो.